मित्रहो, पाया मजबूत असेल तर इमारत कधीच पडत नाही। तुम्ही टेन्सेस शिकायला सुरुवात करता, पण काही दिवसातच तुमचा गोंधळ होतो का? सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट सगळं एकमेकात मिसळून जातं का? असं जर होत असेल तर तुमचा प्रॉब्लेम टेन्सेसमध्ये नाही, तर टेन्सेस करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नॉलेजमध्ये आहे, टेन्सेस करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बेसिक रूल्समध्ये आहे। म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 5 बेसिक रूल्स शिकविणार आहे, जे तुम्हाला कळले तर तुमचे टेन्सेस कधीच विसरणार नाहीत। आणि हे 5 बेसिक रूल्स तुम्हाला जर कळले नाही तर पुढील व्हिडिओ पाहून सुद्धा तुम्हाला टेन्सेस कळणार नाहीत। सो लेट्स बिल्ड द फाउंडेशन ऑफ टेन्सेस प्रॉपरली बाय लर्निंग 5 बेसिक रूल्स बिफोर वी लर्न द टेन्सेस। लेट्स बिगिन आवर लेसन। मित्रहो, नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। मित्रहो, टेन्सेस शिकण्यापूर्वी आपल्याला टेन्सेस करण्यासाठी आवश्यक असलेल्या 5 गोष्टी किंवा 5 बेसिक रूल्स माहीत असण्याची खूप गरज आहे। त्यालाच आपण टेन्सेस फाउंडेशन रूल्स असं म्हटलेलं आहे। तर हे 5 रूल्स कोणते आहेत? तर यामध्ये पहिला रूल आहे सेंटेन्स स्ट्रक्चर। तुम्हाला जर वाक्यरचना म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चर जर कळलं नाही तर तुम्हाला वाक्यामध्ये क्रियापद कोठे आहे, कर्ता कोठे आहे हे कळणार नाही, आणि क्रियापदामध्ये टेन्स असतो। म्हणून आपल्याला सेंटेन्सची रचना आधी माहीत असण्याची गरज आहे। नंबर 2, कर्त्याचे पर्सन अँड नंबर। वाक्यातील क्रियापद हे केवळ काळावर आधारित नसतं, तर कर्त्यावर सुद्धा आधारित असतं। म्हणून कर्त्याचे किती गट आहेत, कर्ता सिंग्युलर आहे का प्लुरल आहे का थर्ड पर्सन आहे का फर्स्ट पर्सन आहे, यावरून कोणतं क्रियापद वापरायचं हे ठरत असतं। म्हणून कर्त्याचे पर्सन अँड नंबर माहीत असण्याची गरज आहे। यासोबतच मित्रो, थर्ड पर्सन सिंग्युलर कर्ते हा एक अतिशय महत्त्वाचा गट आहे कर्त्यांचा। हा जर तुम्हाला कळला नाही तर तुम्हाला प्रेझेंट टेन्स कधीच कळू शकत नाही। म्हणून थर्ड पर्सन सिंग्युलर कर्ते आणि त्याचा प्रेझेंट टेन्सवर होणारा परिणाम हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळणार आहे। त्यासोबतच आपण सर्वसामान्यपणे थर्ड पर्सन सिंग्युलर कर्ता असेल, सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर क्रियापदाला यस किंवा ईएस लावतो। तर यस कधी लावायचं आणि ईएस कधी लावायचं? समजा गो क्रियापद आहे, याला यस लागतं का ईएस लागतं? याला ईएस लागतं, पण जर आपण यस लावलं तर निश्चितच हे क्रियापद आपलं चुकेल। असं होऊ नये म्हणून यस कधी वापरायचं, ईएस कधी वापरायचं हे आपल्याला अगोदर माहीत असण्याची गरज आहे। आणि यासोबतच 5वा आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे क्रियापदाची 3 रूपे V1, V2 आणि V3 म्हणजे प्रेझेंट टेन्स फॉर्म, पास्ट टेन्स फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म। ही तिन्ही रूपे आपल्याला माहीत असल्याशिवाय आपला टेन्स बरोबर येऊच शकत नाही। कारण काही क्रियापद रेग्युलर आहेत, काही इरेग्युलर आहेत। समजा राईट हे क्रियापद आहे, याचा पास्ट टेन्स करायचा असेल तर याला ईडी लावून चालतं का? नाही चालत। किंवा याचं पास्ट पार्टिसिपल सुद्धा असंच ईडी लावून करता येईल का? नाही करता येणार। तर हे इरेग्युलर व्हर्ब आहे राईट, आणि म्हणून तुम्हाला राईटची 3 रूपे माहीत असल्याशिवाय तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स करता येणार नाही, पास्ट परफेक्ट टेन्स करता येणार नाही, सिंपल पास्ट टेन्स करता येणार नाही। यासाठी क्रियापदाची रूपे देखील आपल्याला शिकण्याची गरज आहे। हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। म्हणून मित्रो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या बेसिक गोष्टी शिकल्याशिवाय तुम्हाला टेन्सेस कळूच शकत नाहीत। चला तर मग सर्वप्रथम आपण पाहूया आता सेंटेन्स स्ट्रक्चर। मित्रो, सेंटेन्स स्ट्रक्चर कशासाठी शिकायचं? तर वाक्यात क्रियापद कुठे आहे हे कळणं महत्त्वाचं असतं, कारण क्रियापदातच टेन्स आलेला असतो। म्हणून वाक्याची रचना सर्वसामान्यपणे कशी असते? अगोदर सब्जेक्ट येतो, त्यानंतर व्हर्ब येतं आणि त्यानंतर ऑब्जेक्ट येतं। कधीकधी इतर शब्द देखील असू शकतात, जसं ए म्हणजे ॲडव्हर्बियल, सी म्हणजे कॉम्प्लिमेंट, परंतु SVO अशी रचना आपण घेतलेली आहे। आपला संबंध आहे व्हर्बशी। व्हर्ब कुठे येतं? तर दुसऱ्या क्रमांकावर येतं। तर एस म्हणजे काय? सब्जेक्ट, व्ही म्हणजे काय? व्हर्ब, आणि ओ म्हणजे काय? ऑब्जेक्ट। तर सब्जेक्ट सुरुवातीला येतं, त्याच्यानंतर व्हर्ब येतं, दुसऱ्या क्रमांकावर व्हर्ब येतं। आता दुसरा क्रमांक म्हणतो मी, परंतु कधीकधी सब्जेक्टमध्ये जास्त शब्द असतात
अशा वेळी दुसरा क्रमांक असं म्हणणं योग्य नाही, म्हणून व्हर्ब हे सब्जेक्ट नंतर येतं असं म्हणणं योग्य आहे. चला आता आपण काही वाक्य घेऊयात. शी रीड्स अ बुक. या वाक्यामध्ये शी काय आहे? या वाक्याचा सब्जेक्ट आहे. रीड्स काय आहे? या वाक्याचं व्हर्ब आहे. आणि अ बुक हे काय आहे? ऑब्जेक्ट आहे. आणखी एक वाक्य पहा. रवी हेल्प्ड मी. रवी काय आहे? सब्जेक्ट आहे. हेल्प्ड काय आहे? व्हर्ब आहे. आणि मी काय आहे? ऑब्जेक्ट आहे. अशा प्रकारे मित्र हो, सब्जेक्ट नंतर वाक्यामध्ये व्हर्ब येत असतं, हे लक्षात ठेवा. कारण टेन्स हा व्हर्बमध्ये असतो आणि आपल्याला याच्या नंतर शिकायचा आहे टेन्स. टेन्स कळावा म्हणूनच आपण हे शिकत आहोत. तर लक्षात ठेवा, वाक्याच्या सुरुवातीला कर्ता येतो आणि त्यानंतर क्रियापद येतं. तर अशा प्रकारे वाक्याची रचना तुम्हाला आता कळलीच असेल. मग व्हिडिओला एक लाईक करायला काहीच हरकत नाही आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सगळेच्या सगळे 5 घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. आता दुसरा घटक किंवा दुसरा रूल आहे कर्त्याचे पर्सन आणि नंबर. कर्त्याचे पर्सन आणि नंबर हे समजणं खूपच महत्त्वाचं आहे. मित्रो, कर्त्याचे 3 पर्सन आहेत. कोणकोणते? फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. तर फर्स्ट पर्सनमध्ये कोणकोणते कर्ते आहेत? आय आणि वी. सेकंड पर्सनमध्ये यू आहे आणि थर्ड पर्सनमध्ये ही, शी, इट, राम, टेबल आणि दे हे कर्ते आहेत. हे झाले कर्त्याचे पर्सन. आता कर्त्याचा नंबर. तर कर्त्याच्या नंबरमध्ये सिंग्युलर म्हणजे एक व्यक्ती असेल तर सिंग्युलर आणि प्लुरल म्हणजे अनेक व्यक्ती, एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील तर प्लुरल. पहा आता या ठिकाणी ही हे एक आहे, शी एकच संख्या आहे, इट, राम, टेबल हे एकच संख्या आहेत. अशा प्रकारे मित्रो वाक्याच्या क्रियापदावर कर्त्याच्या 4 गटांचा परिणाम होतो. 4 गट कोणकोणते आहेत? कर्ता कोणत्या गटात आहे? सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? फर्स्ट पर्सन आहे का सेकंड पर्सन आहे का थर्ड पर्सन आहे? यावरून क्रियापद बदलत असतं. पहा याची काही उदाहरणे आपण पाहूयात. पहा, आय प्ले असं आपण घेतलेलं आहे, परंतु ही प्लेज असं घेतलेलं आहे. पहा इथे यस लागलं आहे, इथे मात्र यस लागलेलं नाही. दे प्ले इथे सुद्धा यस लागलेलं नाही. म्हणजे ही हा सब्जेक्ट आला तर त्याच्यासोबत क्रियापदाला यस लागतं. सर्वच्या सर्व सिंपल प्रेझेंट टेन्समध्येच वाक्य आहेत. आय ॲम प्लेईंग. पहा या ठिकाणी आय सोबत ॲम आलं आहे, तर ही इज प्लेईंग ही सोबत इज आलं आहे. अशा प्रकारे कर्ता बदलला की क्रियापद बदलतं. नुसतं टेन्समुळे क्रियापद बदलतं असं नाही, तर कर्त्यामुळे देखील बदलतं. म्हणून कर्त्याचे पर्सन आणि नंबर आपल्याला माहीत असण्याची गरज आहे. यासोबतच मित्र हो, ही, सी, इट, राम, टेबल हा जो गट आहे का, हा गट अतिशय महत्त्वाचा आहे. कारण प्रेझेंट टेन्समध्ये या गटाचा क्रियापदावर मोठा परिणाम होतो. आता हाच गट आपण पुढे शिकणार आहोत. चला तर मग पुढचा रूल थर्ड पर्सन सिंग्युलर करते. तर मित्रो, या थर्ड पर्सन सिंग्युलर कर्त्याचा उल्लेख कशासाठी केलेला आहे? तर सिंपल प्रेझेंट टेन्स वाक्याचा कर्ता थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर क्रियापदाला यस किंवा ईएस लागते. या थर्ड पर्सन सिंग्युलर कर्त्याचा परिणाम 3 टेन्सेसवर होतो. लक्षात ठेवा. किती टेन्सेसवर होतो? 3 टेन्सेसवर. त्यामधील पहिला टेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचा कर्ता जर थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर काय होतं? क्रियापदाला यस किंवा ईएस लागतं. तर पहा, फर्स्ट पर्सनमध्ये आय, वी आहे, सेकंडमध्ये यू आहे आणि थर्ड पर्सनमध्ये ही, शी, इट, राम, टेबल इतके सब्जेक्ट आहेत. परंतु आपल्याला फक्त थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्टच पाहायचे आहेत. ही, शी, इट, राम, टेबल हे आहेत थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट. आणि या सब्जेक्टचा काय परिणाम होतो? तर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये क्रियापदाला यस किंवा ईएस लागते. याचं उदाहरण पहा. ही प्लेज. पहा इथे यस आलेला आहे, कर्ता आहे ही, थर्ड पर्सन सिंग्युलर. शी गोज. पहा इथे ईएस आलेला आहे, कर्ता आहे थर्ड पर्सन सिंग्युलर शी. राम रीड्स. इथे सुद्धा यस आलेला आहे. अशा प्रकारे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वाक्य आहेत ही. सिंपल प्रेझेंट टेन्स आणि थर्ड पर्सन सिंग्युलर कर्ता हे दोन्ही असतील तर क्रियापदाला यस किंवा ईएस लागतं. आणि इतर कर्ते असतील तर
नाही लागत. पहा आय प्ले इथं यस लागलं आहे का, नाही लागलं. दे गो इथे यस लागलं आहे का, नाही लागलं. तर हे इतर कर्ते कोणते आहेत, हे कर्ते आहेत आय, वी आणि यू आणि यासोबतच दे, हे सगळे आहेत इतर कर्ते. तर इतर कर्ते आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त आपण लक्षात काय ठेवायचं आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर कर्ते, ते सोडून बाकी सगळे कर्ते. तर थर्ड पर्सन सिंग्युलर कर्त्यासोबत सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर क्रियापदाला यस यस लागते. ही एक गोष्ट या थर्ड पर्सन सिंग्युलर कर्त्यामुळे होते. आपण पाहिलं 3 गोष्टी होतात. दुसरी गोष्ट आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये हॅव ऐवजी हॅज येते. प्रेझेंट परफेक्ट टेन्सची रचना असते हॅवचे रूप प्लस V3, परंतु जर सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर त्याच्यासोबत हॅज येतं. हा दुसरा परिणाम दुसऱ्या टेन्सवर थर्ड पर्सन सिंग्युलर कर्त्याचा होणारा परिणाम आहे. याचं उदाहरण पहा, दे हॅव प्लेड. पहा दे करता आहे म्हणजे अदर सब्जेक्ट आहे, त्याच्यासोबत हॅव आले. आणि ही हॅज प्लेड, ही हा थर्ड पर्सन सिंग्युलर करता आहे, याच्यासोबत हॅज आले. आणि आणखी तिसऱ्या टेन्समध्ये देखील थर्ड पर्सन सिंग्युलर कर्त्याचा परिणाम होतो. तो टेन्स म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. अशा प्रकारे या 3 टेन्समध्ये थर्ड पर्सन सिंग्युलर कर्त्याचा परिणाम होतो. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये यस किंवा यस येतं आणि या 2 टेन्समध्ये हॅव ऐवजी हॅज येतं. हे लक्षात ठेवा मित्रो. तर मित्रो आपण हे पाहिलं की थर्ड पर्सन सिंग्युलर कर्ता असल्यानंतर क्रियापदाला यस किंवा यस येतं, पण आपल्याला हे माहीत नाही यस कधी येतं आणि यस कधी येतं. पहा या ठिकाणी ही प्लेज, प्लेला यस लागलं आहे आणि शी गोज, गोला यस लागलं आहे. तर असं का झालं, तर हेच आपण आता आपल्या पुढच्या नियमामध्ये शिकणार आहोत. पहा यस कधी आणि ईएस कधी असा हा नियम आहे. तर पहा सिंपल प्रेझेंट टेन्स वाक्याचा कर्ता थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर साधारणपणे क्रियापदाला यस लागते. हे आपण मागच पाहिलेलं आहे की नाही. उदाहरण पहा, ही प्लेज, राम रीड्स. पहा मित्रो या दोन्ही क्रियापदाला यस लागलं आहे. मग यस कधी लागतं, पण जर वर्बचा शेवट यस यस, सी एच, एस एच, यस यक्स किंवा ओने होत असेल तर क्रियापदाला ईएस लागते. यापैकी एखाद्या अक्षराने शेवट झालेला असेल क्रियापदाचा आणि सिंपल प्रेझेंट टेन्स असेल आणि थर्ड पर्सन सिंग्युलर कर्ता असेल तर क्रियापदाला ईएस लागतं. पायाची उदाहरणे, गो याचा शेवट ओने झाला आहे तर याला ईएस लागले, गोज. वॉश याचा शेवट एसएसने झाला आहे तर याला काय ईएस लागले, वॉशिज. फिक्स याचा शेवट एक्सने झाला आहे तर रवी फिक्सिज, याला देखील ईएस लागलं. अशा प्रकारे मित्र हो, तुम्हाला क्रियापदाला यस लावायचं का ईएस लावायचं हे कळल्याशिवाय तुमचं क्रियापदाचं रूप बरोबर येणार नाही. म्हणून टेन्सेस कळण्यासाठी हा नियम देखील माहीत असण्याची गरज आहे. आता मित्रो तुमच्यासाठी 2 शब्द दिलेले आहेत. यांना यस लागतं का ईएस लागतं ते पहा आणि यस किंवा ईएस लावून हे शब्द कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. पाहूया हा नियम तुम्हाला वापरता येतो का. मित्रो आता आपण वळत आहोत सर्वात महत्त्वाच्या नियमाकडे, तो म्हणजे व्हर्बचे 3 रूपे, 3 फॉर्म्स ऑफ व्हर्ब्स. तर मित्र हो, V1, V2 आणि V3 असे 3 फॉर्म्स आहेत क्रियापदाचे, हे आपल्याला माहीतच आहे. तर V1 म्हणजे प्रेझेंट टेन्स फॉर्म, V2 म्हणजे पास्ट टेन्स आणि V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल फॉर्म. पुन्हा एकदा आपण प्रेझेंटसाठी V1 घेऊया, पास्टसाठी V2 घेऊया आणि पास्ट पार्टिसिपलसाठी V3 घेऊया. मित्रो हे कशासाठी शिकायचे, तर पास्ट टेन्समध्ये V2 येतं, प्रेझेंट टेन्समध्ये V1 येतं, परफेक्ट टेन्समध्ये V3 येतं. तर आपल्याला माहीत पाहिजे की दिलेल्या क्रियापदाचं V2 कोणतं आहे, V3 कोणतं आहे. ते माहीत नसलं तर आपण चुकीच्या पद्धतीने त्या क्रियापदाचं भूतकाळी रूप किंवा पास्ट पार्टिसिपल करू. तर क्रियापदं काही सरळ सगळे नियमानं वागत नाहीत. म्हणजे रेग्युलर आणि इरेग्युलर असे क्रियापदाचे 2 गट आहेत. चला आता आपण ही क्रियापदं कोणती आहेत ते पाहूयात. पहा प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल अशी काही क्रियापदे आपण घेतलेली आहेत. या ठिकाणी प्रेझेंट टेन्सची रूपे येतील, या ठिकाणी पास्ट टेन्सची त्याच क्रियापदाची रूपे येतील आणि या ठिकाणी त्याच क्रियापदाची पास्ट पार्टिसिपल रूपे येतील. पहा पहिलं क्रियापद प्ले, प्लेड, प्लेड. पहा प्रेझेंट टेन्समध्ये प्ले आहे, पास्ट टेन्समध्ये त्याला ईडी लागले आणि प्लेड झाले आणि पास्ट पार्टिसिपल रूप देखील तसंच आहे. हेल्प, हेल्प्ड, हेल्प आणि इथं सुद्धा ईडीच लागलेलं आहे.
तर प्रेझेंट टेन्स फॉर्म, पास्ट टेन्स फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म ईडी लागून होतो हे आपल्याला कळलं. परंतु मित्र सगळ्याच क्रियापदाचा पास्ट टेन्स फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म ईडी लागून होत नाही. पहा पुढचं क्रियापद सी सॉ सीन. पहा इथे पास्ट टेन्स फॉर्म वेगळा आलेला आहे, इथे पास्ट पार्टिसिपल फॉर्म अजून वेगळा आलेला आहे. गो वेंट गॉन इथेही तसंच आहे. राईट रोट रिटन इथेही तसंच आहे. ईट एट इटन इथेही तसंच आहे. हाईड हिड हिडन इथेही तसंच आहे. स्लीप स्लॅप्ट स्लॅप्ट इथेही तसंच आहे. रीड रेड रेड. आता इथे पहा तिन्ही रूपे सारखीच दिसतात, परंतु याला मी रीड म्हटलं आहे आणि याला रेड, रेड कलर असतो ना तसा याचा उच्चार होतो. रेड आणि रेड म्हणजे स्पोकन इंग्लिशमध्येच हा फरक कळतो, रिटनमध्ये कळत नाही. रिटनमध्ये आपल्याला रचनेवरून हा फरक काढावा लागतो. तर बिकम बिकेम बिकम. आता या ठिकाणी पहा प्रेझेंट टेन्स फॉर्म बिकम आहे, पास्ट टेन्स फॉर्म बिकेम आहे आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म पुन्हा बिकम झालेला आहे. तर हे जर आपल्याला माहीत नसलं तर आपल्याला काळ ओळखू येणार नाही किंवा आपल्याला पास्ट पार्टिसिपल रूप आपण चुकीचं करणार, बिकेमच लिहिणार आहे की नाही, म्हणजे आपला टेन्स चुकणार. आता हे क्रियापद पहा कट कट कट. हे क्रियापद या रीड रेड रेडसारखंच आहे, परंतु याचा उच्चार वेगळा होतो, याचा उच्चारही तसाच होतो, स्पेलिंगही तसंच असतं. तर ही क्रियापदे तुम्हाला माहीत नसली तर किती अवघड आहे. तुम्ही कटीड कराल त्याला. शट 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 हे पण क्रियापद तसंच आहे. आणखी काही क्रियापद आहेत मित्र अशी. तर या दोन क्रियापदांना म्हणतात रेग्युलर व्हर्ब्स. व्याकरणाच्या पुस्तकामध्ये यांची काही माहिती दिलेली नसते, परंतु व्याकरणाच्या पुस्तकामध्ये इंटरनेटवर तुम्हाला या इरेग्युलर व्हर्ब्सची यादी मिळेल. पुन्हा पुन्हा हे क्रियापद पाठ करा जेणेकरून तुमचा पास्ट टेन्स चुकणार नाही, पास्ट पार्टिसिपल रूप तुम्ही योग्य वापराल. हे तुम्हाला परफेक्ट टेन्ससाठी वापरावं लागतं, यासोबतच पॅसिव्ह व्हॉईससाठी सुद्धा याची गरज पडते. तर यासाठी मित्रो हे बेसिक रूल्स आपल्याला शिकण्याची गरज आहे. चला तर मग एकदा फास्ट रिवाइज करूया आपण या व्हिडिओमध्ये काय काय शिकलो मित्रो. आपण सेंटेन्स स्ट्रक्चर शिकलो. आपल्याला कळलं की वाक्यात क्रियापद हे कर्त्यानंतर येतं. त्याचबरोबर कर्त्याचे पर्सन आणि नंबर आपण शिकलो की कर्त्याला फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन असतो आणि यासोबतच सिंग्युलर आणि प्लुरल असा नंबर देखील असतो. यासोबत थर्ड पर्सन सिंग्युलर करते माहीत नसले तर काय गोंधळ होऊ शकतो हे देखील आपण शिकलो की थर्ड पर्सन सिंग्युलर करते प्रेझेंट टेन्समध्ये, सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपल्याला गरजेचे असतात. आणि यासोबतच क्रियापदाला यस लावायचं की येस लावायचं हे सुद्धा आपण शिकलो. यासोबतच क्रियापदाची 3 रूपे V1, V2 आणि V3 म्हणजेच प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल हे देखील आपण शिकलो. मित्रो आता हे सगळं जे आपण शिकलो हे खरोखर तुम्हाला कळलंय का ते पाहण्याची वेळ आलेली आहे. म्हणून तुमच्यासाठी एक ॲक्टिव्हिटी या ठिकाणी घेतलेली आहे. पहा खालील वाक्याचा SVO काढा. काय नाही तुम्हाला फक्त SVO काढायचा आहे. अंडरलाईन केलेल्या शब्दाचे पर्सन काढा. कोणतं पर्सनचं हे सब्जेक्ट आहे. यातील थर्ड पर्सन सिंग्युलर कर्ते ओळखा. थर्ड पर्सन सिंग्युलर कर्त्याची यादीच आपण घेतलेली आहे. खालील क्रियापदांची V2 आणि V3 रूपे लिहा. राईट आणि सिंग या 2 क्रियापदाची रूपे तुम्हाला लिहायची आहेत. मित्रो आता टेन्सेससाठीचे सगळे फाउंडेशन तुमचे तयार झालेले आहे. म्हणून आता आपण पुढील व्हिडिओमध्ये सिंपल, परफेक्ट, कंटिन्युअस या रचना आणि या रचनांच्या आधारे तयार होणारे 12 टेन्सेस शिकणार आहोत. तुम्ही त्यासाठी आता संपूर्ण तयार आहात. आता टेन्सेसवरील पुढील व्हिडिओ या ठिकाणी एन स्क्रीनमध्ये दिलेला आहे. हा व्हिडिओ अवश्य पहा आणि मित्रो टेन्सेस सिरीजमधील सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया टेन्सेसवरील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.